मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावरती अजूनही राहायला का जात नाहीत असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। हा सवाल उपस्थित करताना त्यांनी वर्षा बंगल्याच्या लॉनवरती रेड्याची मंतरलेली शिंग पुरली आहेत असा दावाही केला। यावर चर्चांना उधाण आलं आणि त्यानंतर एका कार्यक्रमात फडणवीसांनी स्वतः वर्षावरती का राहायला गेलो नाही याचं उत्तरही दिलं। आता त्या उत्तरावरती संजय राऊतांनी पुन्हा टोलेबाजी केली आहे। फडणवीसांच्या मुलीला शुभेच्छा देताना ती बोर्डात येईल अशी सदिच्छाही व्यक्त केली आहे। ही बीजेपीच्या अंतस्थ कोटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर। जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतो आहे। हे खरं आहे की खोटं आहे आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही। आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत। पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंतरलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकून आहे दुसऱ्या माणसाकडे। शिंदे साहेबांनी वर्षा सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे। त्याच्यापूर्वी काही छोटी मोठी कामं तिथे चालू होती। दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी 10व्या वर्गात आहे। 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरू होते। त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ, म्हणून मी काही तिथे शिफ्ट झालो नाही। परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी शिफ्ट होईल। पण इतक्या वेड्यासारख्या चर्चा मला तर वाटतं माझ्या स्तराच्या माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये, अशा प्रकारच्या चर्चा आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की त्यांची मुलीची 10वीची परीक्षा आहे, मी त्यांना शुभेच्छा देतो। त्यांच्या मुलीला ती बोर्डात पहिली येऊ बरं का, आमच्या मुलीसारखीच आहे ती बोर्डात पहिली येऊ। सागर बंगला आणि वर्षामध्ये काय 5 पावलाचं अंतर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।